80 वर्षाची वयस्क महिला आपल्या बाथरूममध्ये जाते, पण तिचं बाथरूम बरोबर नसते, ते वरखाली असते आणि ती तिथे पडते. ती आंधळी असते, वयामानाने तिला काही बरोबर दिसत नाही आणि ती त्यात पडते. ती आपल्या नातीला बोलावते आणि तिची नात तिला बरोबर वॉशरूमला बसवते. त्याच्यानंतर परत ती जेव्हा बाथरूमला जाते, तेव्हा ती परत पडते, कारण ती आंधळी होऊन जाते. वयामानाने तिला नीट दिसत नाही बरोबर. मग ती तिच्या सुनेला बोलावते. सून पण येते आणि तिला वॉशरूमला नीट बसवते. मग ती महिला म्हणते की अगं, आपलं बाथरूम बरोबर नाही आहे, तर त्याला आधी तू बरोबर कर ना. मला नीट दिसत नाही आणि मला सारखं तुम्हाला बोलवावं लागते, तर बाथरूमला जरा नीट कर ना. तर तिला पण असं वाटते की आपल्या सासूला बरोबर दिसत नाही आहे, वयामानाने तिला त्रास होतो आहे, तर मलाही बाथरूम व्यवस्थित करायला पाहिजे असं तिला वाटते आणि ती मजुराला बोलावते आणि बाथरूम नीट करते. बाथरूम पूर्ण लेवलमध्ये करते आणि तिला तिची सासू म्हणते की तू खूप छान सून आहे, बघ ना तू, मी म्हटलं आणि तू केलं. हेच जर का मी माझ्या मुलाला सांगितलं असतं तर त्याने नक्कीच केलं नसतं, खूप टाळाटाळ केली असती. पण तू खूप छान मुलगी आहे, तू खूप छान सून आहे आणि तू माझं ऐकलंस, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मी आता बरोबर एकटी वॉशरूमला जाऊन बसू शकते आणि आता मला पडण्याची पण भीती नाही आणि आता मला कुणाला बोलावण्याची पण गरज नाही. मी एकटीने माझं काम करू शकते. तर ती पण सून आनंदी होऊन जाते, कारण सासूने तारीफ केलेली. तर पण त्या बाथरूमच्या आतमध्ये एक प्रेत पण असते, हे कुणालाच माहिती नसते. तर जाणून घेऊया पूर्ण घटना आपण. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला सामोरं जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश. 25 मे 2026ची ही घटना आहे. रुबी शर्मा आपल्या भासऱ्यासोबत पोलीस स्टेशनला जाते आणि म्हणते की माझा नवरा 8-10 दिवसापासून बेपत्ता झालेला आहे आणि तो कुठे गेला मला माहिती नाही आहे. तो 5,000 रुपयेसुद्धा घेऊन गेलेला आहे. तर तुम्ही त्याला शोधा, कारण त्याला दारूचं पण व्यसन लागलेलं आहे आणि तो कुठे बाहेर गेलेला आहे मला माहिती नाही, असं ती पोलिसांना सांगते. आणि पोलीससुद्धा FIR लिहिल्यानंतर त्याचा शोधाशोध करायला जरा टाळत असतात आणि त्यांच्यासाठी ही नेहमीची रोजचीच केस असल्यामुळे त्यांनी इतकं खूप काही मनावर घेतलं नाही आणि या केसकडे थोडं दुर्लक्ष होते. तिचा भासरा तर तो पोलिसांना फोटो देतो आणि पोलिसांना रिक्वेस्ट करतो की माझ्या भावाला लवकरात लवकर शोधा. त्याचं नाव सुरेंद्र शर्मा असते, तर तुम्ही सुरेंद्र शर्माला शोधा असं तो पोलिसांना रिक्वेस्ट करतो. आणि पोलीसवालेसुद्धा हो म्हणतात, पण ते खूप खूप मनावर घेत नाही. मग काही दिवसांनी असं होते की तो जो भासरा आहे त्याचं नाव अनिल शर्मा असते, तर तो आपल्या आईला, 80 वर्षाच्या आईला घेऊन राजस्थानला जातो आणि तिथे बँक ऑफ बडोदाला जातो. भरतनगरला जी ब्रांच असते बँक ऑफ बडोदाला, तिथे जातो आणि तिथे बँकवाल्याला विचारतो की माझ्या आईचं पेन्शन का बरोबर येत नाही आहे, तर जरा तुम्ही चेक करून सांगा. तर तो म्हणतो की साहेब, तो चेक करतो आणि म्हणतो की पेन्शन तर बरोबर येत आहे आणि ती काढले पण जात आहे. त्याने दाखवले की हे बघा, पेन्शन निघाल्याचं दिसते आहे वगैरे म्हणून. तर त्याला थोडं आश्चर्य वाटते की पेन्शनचा पैसा कुठे आहे आणि म्हणजे त्याला काही समजत नाही की पेन्शन निघत आहे तर ती कुठे चाललेली आहे, कारण त्याला माहिती नसते. मग तो घरी येतो, म्हणजे आग्र्याला येतो, आपल्या घरी येतो, रुबीच्या घरी येतो, आपल्या लहान भावाच्या घरी येतो आणि रुबीला विचारतो की मला तुला काही विचारायचं आहे. माझा लहान भाऊ सुरेंद्र तो कुठे बेपत्ता झालेला आहे, मला माहिती नाही, तू सांग तो कुठे गेलेला आहे. आईचं जे पेन्शन आहे ते कुठे आहे, ते काढताना तर दिसत आहे, पण ते पैसे कुठे आहेत हे मला तर माहिती नाही, असं तो भासा तिला सांगतो. आणि तो बाहेरूनच बोलतो, कारण त्यांच्यामध्ये सुनांसोबत बोलण्याची प्रथा नसते आणि तो बाहेरूनच हे सगळं विचारतो आणि तो निघून जातो. आईला, रुबीला मग सगळं आठवत असते, तिला सुरुवातीपासून सगळं आठवते आणि तिला हे आठवते की
तिचं लग्न राजस्थानच्या भरतपूर या ठिकाणी झालं होतं आणि तिचे सासरे राधेश्याम आणि सासू कमला शर्मा हे दोघंही राजस्थानला राहत असतात. तिचे सासरे हे एका कॉलेजमध्ये लेक्चरर असतात आणि ते 2002ला रिटायर्ड झाले असतात आणि त्यांना नंतर असं वाटते की माझं मूळचं गाव जे आहे ते तर UPचं आहे, UPच्या आग्र्याचं मी आहो, तर मला तिथेच जायला पाहिजे आणि ते आपल्या 2 मुलांसोबत आग्र्याला येतात. त्यांना सुरेंद्र शर्मा आणि अनिल शर्मा हे 2 मुलं असतात आणि त्यांना असं वाटतं की आपली मुलं तिथे काहीतरी करून घेतील आणि मग आग्र्याला आल्यावरती ते आग्र्यामध्येच एक आपलं स्वतःचं गोकुळ कॉलनी असते, तिथे आपलं घर बांधतात आणि ते लोक राहायला लागतात. मोठ्या मुलाचं लग्न झालं असते आणि छोटा मुलगा तो पण आधी तर सोबतच राहतो. 2012ला जेव्हा बाबा मरण पावतात, सुरेंद्र हा दुसरीकडे घर बांधतो आणि शिफ्ट होऊन जातो. रुबी आणि सुरेंद्रला 2 मुलीसुद्धा झालेल्या असतात आणि आई आता छोट्या भावासोबत म्हणजे सुरेंद्रसोबत राहत असते. सुरेंद्र हा प्रायव्हेट जॉब करत असतो आणि आई असल्यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये सगळं होते आणि रुबीसुद्धा कपडे शिवण्याचं काम करते. आजूबाजूचे जेही लोक तिच्याजवळ येतात तर ती कपडे शिवण्याचं काम करते आणि त्यांचं एकंदरीत सगळं चांगलं सुरू असते. दोन्ही भावांमध्ये अंडरस्टँडिंग चांगलं असते. मोठा भाऊ आता जी बाबा मरण पावतात त्याच्यानंतर ती पेन्शन आईला म्हणजे कमलादेवीला मिळते आणि कमलादेवी तर छोट्या भावाजवळ राहत असते. मोठा भाऊ 10,000 रुपये घेतो आणि बाकीची पेन्शन ही सुरेंद्र आपल्याजवळ ठेवतो कारण आई त्याच्याजवळ राहते. असं दोघा भावांमध्ये सामंजस्य असते आणि त्या हिशोबाने ते दोघं वागत असतात. तर आई तर लहान भावाकडे राहत असते, पेन्शन असते, तो प्रायव्हेट काम करतो आणि रुबीसुद्धा शिवणकाम करत असते, त्यामुळे त्यांचं सगळं व्यवस्थित सुरू असते. पण सुरेंद्रला व्यसनसुद्धा लागते. आता तो दारू प्यायला लागतो आणि तो आपला जॉब असतो तो पण सोडतो आणि दिवसभर तो आता घरीच राहत असतो. त्यामुळे दोघा पती पत्नींचे भांडणं पण होत असतात आणि आईचं पेन्शन आणि रुबीचं जे काही काम असेल शिवणकाम त्याच्यामध्ये तिला जे काही पैसे मिळत असतील त्याच्यातच ते लोक राहत असतात. असं यांचं सुरू असते कारण सुरेंद्र तर आता घरीच राहत असतो. त्यामुळे या दोघांचे भांडणं पण खूप व्हायला लागतात. 19 मे 2026चा दिवस उजाडतो. सकाळपासनं सुरेंद्र हा प्यायला लागतो आणि पत्नी म्हणते की आता पिऊ नको, सकाळपासून तू काय पितो आहेस, मुली आहेत घरी, आई आहे घरी आणि तू हे काय करतो आहेस. त्या दोघांमध्ये चांगलं भांडण होऊन जाते आणि तो तिला मारतो सुद्धा. तर रुबीला पण आता खूप राग आलेला असतो. या दोघांचं जेव्हा भांडण होते तेव्हा संध्याकाळी ती रात्री खीर बनवते आणि खिरेमध्ये ती 20 गोळ्या झोपेच्या टाकते. ॲक्च्युली हा जेव्हा घरी राहतो तेव्हा त्याला दारूचं खूप व्यसन लागते आणि तो समजा त्याला दारू नाही मिळाली तर तो झोपेचं औषध घ्यायचं कारण त्याच्याशिवाय त्याला झोपच यायची नाही. तर रुबीला कळलेलं होतं की झोपेचं औषध घेतल्याशिवाय याला काही झोप येत नाही. तर तिने खीर बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये तिने झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. तिने एकदम 20 गोळ्या टाकल्या होत्या आणि त्याचं पावडर बनवून त्या खीरमध्ये टाकलं आणि ते त्याला सुरेंद्रला खायला दिलं. सुरेंद्रने ते खाल्लं आणि तो झोपला. पण झोपला तर दुसऱ्या दिवशी तो उठलाच नाही. जेव्हा तिने पाहिलं की तिचा नवरा दुसऱ्या दिवशी उठलेला नाही आहे, म्हणजे तो उठला होता की झोपला होता हे तिला समजत नव्हतं कारण त्याचे जे डोळे होते ते थोडे उघडलेले होते. तर तिला समजलं नाही की तो जिवंत आहे की तो मेलेला आहे. मग ती आपल्या भासऱ्याला फोन करते आणि म्हणते की आईला आणि मुलींना तुम्ही घेऊन जा तुमच्या घरी, काही दिवस ठेवा, आईला पण थोडं चेंज होईल आणि आईंना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर तुम्ही आपल्या घरी घेऊन जा, असं ती भासऱ्याला सांगते, म्हणजे अनिल शर्माला सांगते. तर तो काही वेळाने येतो आणि आईला आणि मुलींना घेऊन जातो. तेव्हापर्यंत सुरेंद्र हा झोपलेलाच असतो. तिला असं वाटते की आता मी याचं काय करू. मग तिला हे पण आठवते की आईने म्हटलं होतं की बाथरूम जरा प्लेन करून घे. तर तिने माती बोलावलेली आणि
तिने एकटीनेच बाथरूम पूर्ण खणायला सुरुवात केली आणि तिथे ते जे प्रेत आहे त्याचे डोळे थोडेसे उघडे होते. तिला हे समजेना की तो जिवंत आहे की मेलेला आहे, पण तरी तिने त्याला तिथे पुरलेलं आणि वरून पूर्ण व्यवस्थित केलेलं, पण तरी ती वरखाली जागा दिसतच होती. मग तिने मजुरांना बोलावलेलं, विटा आणि सिमेंटची जोडाई करायला सांगितलेली आणि ते जे बाथरूम होतं जे आधी लेवलमध्ये नव्हतं, आता तिने त्या बाथरूमला लेवलमध्ये केलेलं आणि त्या मजुरांना सुद्धा माहिती नव्हतं की त्याच्या आतमध्ये प्रेत दडलेलं आहे म्हणून. आणि ते व्यवस्थित बाथरूम करून निघून जातात. ती आपल्या सासूला मुलींना परत घरी बोलावते आणि ते लोक त्या बाथरूमला व्यवस्थित वापरायला लागतात. सासूबाई खुश होऊन जाते की सुनेला सांगितलं मी आणि सुनेने अगदी लगेचच बाथरूम व्यवस्थित केलं आणि तिला असं वाटते की अशी सून सगळ्यांनाच मिळायला हवी. पण तिला हे माहिती नसते की आपल्या मुलालाच हिने मारून टाकलेलं आहे म्हणून. मग जेव्हा भासरा येतो, जेव्हा तो विचारतो की माझा भाऊ कुठे गेला, तेव्हा ती सांगते, त्याला बोलावते आणि म्हणते की तुमचा भाऊ या बाथरूमच्या आतमध्ये आहे. तर तो 112वरती फोन करतो, पोलीस येतात आणि पूर्ण जे बाथरूम आहे ते तोडून टाकतात. तिथे हाडांचा सापळा मिळतो. ते हॉस्पिटलमध्ये पाठवतात. त्याची DNA टेस्ट वगैरे होते आणि कळते की हा तर सुरेंद्रच आहे. आणि तसंही आईला मुलींना कळलंच होतं, कारण त्याच्या हातामध्ये जो कडा होता आणि त्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळा होती, हे सगळं बघून आईला वाटलं की हा तर माझाच मुलगा आहे. पोलिसांनी रुबीला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. तिला विचारपूस केलं आणि तिने सांगितलं की हो मी मारून टाकलेलं आहे, कारण आम्हा दोघांमध्ये खूप भांडणं होत होते आणि हा खूप प्यायला लागला होता. आर्थिक टंचाई मला जाणवत होती आणि एवढं असूनही हा मला मारायचा. मी सुद्धा घरकामं करायची आणि लोकांचे कपडे शिवायची, पण तरी ह्याला काही वाटत नव्हतं आणि हा मला सारखा मारायचा. म्हणून मनात असं माझ्या काहीच नव्हतं, पण तरीही ते झालं असं ती म्हणते. आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटते की जी पत्नी आपल्या नवऱ्याचं करायची, तिच्याबद्दल जर व्यवस्थित विचारलं, नवऱ्याबद्दल विचारलं, तर ती रडायची आणि असं वाटायचं की हिचं आपल्या नवऱ्यावरती किती प्रेम आहे. पण ही एकटी मुलगी, एकटी पत्नी, तिने आपल्या बाथरूममध्ये नवऱ्याला एकटीने पुरलेलं आहे. याचं सगळ्यांना आश्चर्यच वाटलं आणि हल्ली स्त्रिया का आपल्या नवऱ्याला मारत आहेत हे अजून समजायला काही मार्ग नाही आहे. हल्ली तर आता स्त्रिया जास्त क्राईम करताना दिसत आहेत. कारण जेही असेल, पण त्यांनी कुणाचा जीव घेणं ही साधी गोष्ट नाही आहे. आयुष्य तिचं पण प्रिझनमध्ये जाणार आहे. तिच्या 2 मुली त्या आज रस्त्यावर आलेल्या आहेत आणि सासूबाईचा सांभाळ तर तिचा भासरा करेलच, पण तिच्या 2 मुलींचं काय होईल? आर्थिक टंचाई तर तशी पण होती. आता आई पण नाही आणि बाबा पण नाही. त्या 2 मुली कशा राहतील? ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की सावध रहा.